वाटलं नव्हतं पाऊस सुरू होईल, पण अचानक ढग जमा झाले आणि एकदम सोसाट्याचा वारा इतका वारा होता की त्यावर झाडावरचे आंबेसुद्धा तग धरून होते. आणि मी पाहत होते की किती वेळ हे तग धरून राहतील, कारण वाराच इतका जोरदार होता. मग वारा सुटला, मग भरपूर पाऊस झाला आणि त्यानंतरही पुन्हा वारा सुटला, पण तेवढा तो कायऱ्यांचा गुच्छ बिलकुल पडला नाही. त्याच्याऐवजी दुसऱ्या कायऱ्या पडल्या. आणि मी इकडं तिकडं पाहत होती चिमण्या कुठे, कारण 2 दिवसापूर्वी चिमण्या ज्या घाबरलेल्या स्थितीत होत्या त्या 2 दिवस मला फिरकलेल्याच दिसल्या नाही, म्हणजे झाडावर सुद्धा आल्या नव्हत्या. कालच्या पावसामध्ये वारं इतकं प्रचंड होतं की कुणीही आलं ना तरी तो सहज फेकला जाईल. आणि मग झाली सुरुवात पावसाला. पाऊस असा पडत होता की सरळ घरामध्ये सुद्धा पाणी येत होतं, म्हणजे पाऊस येत होता. इतका पावसाचा जोर वेगळा होता आणि मी हे सर्व दृश्य खिडकीतून घेत आहे, म्हणजे किती प्रचंड प्रमाणात ते वारं आणि पाऊस असेल. आता एवढं वादळामध्ये कायऱ्या भरपूर पडल्या होत्या, पण कायऱ्या किती पडल्या बापरे, आणि असं जाताच येत नाही. आता एवढं हे भयानक दिसतंय. मैना कसा बसलेला आहे पक्षी, हे असं रौद्ररूप पाहून ते जोरात आला काहीच दिसेना. आता सुरू झाला पाऊस. आता वाजले आहे 6:45. बघूया आता किती वाजेपर्यंत उघडतो. हा शेवड्याचं एक आहे, शेवडे आंबे पडले होते, गोळा करून आणले सगळे आणि म्हटलं ये माऊ हो काय ओलं घरात यायचं. आणि आता धुवायला मी काही बादली बाहेर नाही आहे, पावसाच्या पाण्यामध्ये मस्त धुवून जातील हे आणि मग यांना घरात घेऊन जाईन. आणि आजचा हा पाऊस चालू आहे, पाऊस वाढतो पाऊस थांबतो असं चालू आहे पावसाचा हा खेळ. आणि प्रकाश बघा किती सुंदर असा पडलेला आहे, अगदी पिवळसर. एवढा पाऊस नाही पडला तर तिकडे लगेच तळ साचायला सुरुवात होते, कारण तिथं खोलगट भाग आहे.